ही गोष्ट आहे एक गरीब पण चतुर मुलगा सुमनची, ज्याचं या जगामध्ये कोणीच नव्हतं. म्हणूनच तो स्वतः गावातल्या एका धाब्यावर काम करून आपलं जीवन जगत होता. सुमन गरीब होता पण उदार होता. तो रोज आपल्या जेवणातला थोडा भाग त्याच्या एका मित्र माशाला न विसरता खाऊ घालत होता. कसा आहेस मित्रा? हा सुमन, धाब्यावर चपळाईने काम करताना एका सराईत ठगाची चंटूची नजर त्याच्यावर पडते आणि तो सुमनला त्याच्या सोबत यायची ऑफर देतो. मला काय करावं लागेल? फक्त 40 दिवस आराम करायचाय आणि खायचं प्यायचंय आणि 41व्या दिवशी फक्त थोडा वेळ काम करावं लागेल, ज्याच्या बदल्यात पूर्ण 10 सुवर्ण मुद्रा देईन. एक कामाच्या आधी 9 काम झाल्यावर. सांग, कशी वाटली बेदुडे 4? अशी ऑफर ऐकूनच सुमनच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि तो लगेचच धाब्यावरचं काम सोडून चंटू सोबत जायला निघतो. आता समज की तुझे आरामाचे दिवस सुरू. आरामात जेवण कर, झोपून जा. झोपेतून उठ, जेवण कर, हिंड फिर, जेवण कर, परत झोपून जा. एक दिवस पूर्ण झालं. अखेर सुमनच्या 40 दिवसांच्या क्वारंटीन नंतर कामाचा दिवस आला, म्हणजे 41वा दिवस. दिलेल्या शब्दाप्रमाणे चंटूने कामाआधी एक सोन्याचं नाणं सुमनला देऊन त्याला स्वतःच्या सोबत घेऊन गेला. ते चालता चालता एका घनदाट जंगलात उंच टेकडीवर पोहोचतात. तिथून खाली एक भली मोठी नदी वाहत होती. या जंगलातली फळं खूपच मौल्यवान असतात. माझी इथून भरपूर फळं घेऊन जायची इच्छा आहे, पण या पोत्यामध्ये किती मावू शकतात हे मला माहित नाही. तर बेदुडे 4, तू या पोत्यामध्ये बसू शकतोस, म्हणजे मला हे पोतं किती वजन उचलू शकतं याचा अंदाज येईल. हो, का नाही? हे काय करताय? काढा मला. अरे बेदुडे 4, बस थोड्याच वेळाचा प्रश्न आहे. तसंही तुला एवढे दिवस खाऊ पिऊ घातलंय, आता तू माघार नाही घेऊ शकत. अरे मला बाहेर काढा. हे काय करताय तुम्ही? वाचवा. कोणी आहे? वाचवा. शाबास. वाचवा. काका, मला इथून बाहेर काढा. घाबरू नकोस. फक्त तुझ्या आजूबाजूला पडलेल्या खजिन्यातून बेदुडे 4 हिरे मोती फेकत राहा. इकडे खजिना फेक, मग रस्ता सांगतो. आता तरी सांगा काका. मूर्ख बालका, तुला आजूबाजूला मानवी सापळे दिसत नाहीये? तुझ्या आधी सुद्धा कित्येक लोक गरुडाचं भोजन बनलेत आणि आता तुझी पाळी आहे. अरे, हे काय करताय काका? जर नदीत उडी मारली तर कमीत कमी वाचायची आशा तरी आहे.
इथे तर ही घार मला नक्कीच टोचून टोचून खाऊन टाकेल. मुलांनो, ही तीच नदी होती जी त्याच्या गावापर्यंत जात होती. आणि गोष्टीच्या सुरुवातीचा मासा लक्षात आहे ना तुमच्या, ज्याला सुमन खायला देत असायचा? जर नदी तीच आहे तर त्या माशाचं घरही ती नदीच असणार ना. अखेर तो मासा योग्य वेळी आपल्या मित्राला वाचवायला पोहोचतो. धन्यवाद मित्र. आज माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही आहे. या गोष्टीला कित्येक दिवस होऊन जातात. मग एक दिवस ठग चंटू पुन्हा गावात येऊन त्याची पुढची शिकार शोधत होता. तेव्हा त्याची नजर सुमनवर पडते, ज्याला पाहून तो चकित होऊन जातो. ते तुडे चार तू तिथून परत कसा आलास? सुमन खूपच चालाक होता. त्याने चंटूला अडकवण्यासाठी एक योजना बनवली. खूपच सोपं होतं. तुम्ही जसे मला सोडून गेलात, घारीपासून वाचत वाचत पळताना मला एक गुहा सापडली जी थेट टेकडीच्या पायथ्याशी येते. बस तिच्यातूनच मी खालपर्यंत आलो. अच्छा, मग तर त्या गुहेतून मी सगळा खजिना बेतुडे चार करू शकतो. सुमन बाळा, मला माफ कर बाळा. मी तर तुझा काका आहे. तू कुणाला त्या गुहेचा पत्ता सांगितला तर नाहीस ना? अजूनपर्यंत तर नाही. शाबास. मग तू मला त्या गुहेपर्यंतचा रस्ता सांगू शकतोस का? त्याच्या बदल्यात मी एवढे पैसे देईन की त्यात तुझं राहणं, खाणं पिणं सगळं बेदुडे चार होऊन जाईल. अच्छा, पण या वेळेला तुम्ही मला फसवणार तर नाही ना? नाही नाही नाही, अजिबात नाही. अशा प्रकारे त्यांचा व्यवहार पक्का होतो आणि ते परत त्याच टेकडीवर पोहोचतात. पण या वेळेला चंटू स्वतः पोतं घेऊन टेकडीवर पोहोचतो. अरे वा, सोना, खजिना. गुहेचा रस्ता कुठे कुठे आहे? गुहेचा रस्ता इथे तर कुठलीच गुहा दिसत नाहीये. कुठे आहे गुहा? कुठली गुहा? कसली गुहा? अरे हे काय बेदुडे चार करतोयस? तुझी स्मृती तर गेली नाहीये ना? हो काका, तुम्ही तर खूपच भोळे निघालात. जसं तुम्ही मला आणि कित्येकांना तिथे पाठवून घारीचं भोजन बनवलं, तसा मी पण प्रयत्न केला आणि तुम्ही अडकलात. तिथे कुठलीच गुहा नाहीये. काय तू मला मूर्ख बनवलंस? या बेदुडे चारच्या नादात मी कुठे अडकलो? या नदीत बुडण्यापासून वाचवायला सुमनकडे त्याचा मित्र मासा होता. पण चंटूने आजपर्यंत लोकांना फसवायचंच काम केलं होतं. त्यामुळेच त्याला वाचवणारं कोणीच नव्हतं. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.